तर आरटीई राईट टू एज्युकेशन या अंतर्गत 25% जागा आज प्रत्येक स्कूलमध्ये मुलांना उपलब्ध आहे, की ज्याच्यामध्ये जे इकॉनॉमिकली ज्यांना गरज आहे त्याच्यामध्ये फ्रीमध्ये एज्युकेशन त्यांना दिलं जातं विद्यार्थ्यांना. तर हे नेमकं कशा पद्धतीने असतं, आरटीईचा जो रिझल्ट आहे 2025चा या वर्षीचा लागलेला आहे आणि मग तो रिझल्ट कसा पाहायचा आहे आणि त्याची प्रोसेस काय आहे, कोणती वेबसाईट त्याच्यावरती आहे, तर ह्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आजचा व्हिडिओ महत्वाचा आहे कारण याच्याबद्दलची जी माहिती आहे आपण इतरांना पण देऊ शकतो आणि ह्या सगळ्या गोष्टी सर्वांसाठी महत्वाच्या आहेत असं मला वाटतं. तर आपण आले आरटीईच्या वेबसाईट वरती, दिसते आपल्याला तो आरटीई 2025-26 साठी जो निकाल लागलेला आहे त्याच्यामध्ये ज्यांचं सिलेक्शन झाले ते सिलेक्शन लिस्ट कशी पाहायची, त्यांचं काही जे शिल्लक आहे ते वेटिंग लिस्ट मध्ये असेल तर वेटिंग लिस्ट कशी पाहायची याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये पाहणार. त्याच्याबद्दल काही नियमित दिलेले आरटीई 25% ऑनलाईन प्रवेश अर्जाची स्थिती पाहत असताना सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे जाऊन पोर्टल स्लो होऊ शकते, त्यामुळे पालकांनी संभ्रमात न पडता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावे. तर कधी कधी हा जे आहे वेबसाईट बंद पडू शकते, तर आपण पुन्हा पुन्हा चेक करलं पाहिजे. ज्यांचं या लिस्टमध्ये 2024-25 साठी आता ज्यांचं या सिलेक्शन लिस्टमध्ये निवड झाली आहे आरटीई 25% जागांसाठी, तर त्याच्यासाठी त्यांना 14/2/2025 ते 28/2/2025 म्हणजे 28 फेब्रुवारी पर्यंत आपल्याला त्या ठिकाणी प्रवेश घ्यायचा आहे. त्याच्या आत आपण प्रवेश घेणं आवश्यक आहे. तर निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांच्या पालकांनी अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदवली आहेत त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती व साक्षांकित प्रती घेऊन जाव्यात. तसंच आपल्याला मिळालेल्या अलॉटमेंट लेटरची प्रिंट त्याच्या लॉग इन मधून किंवा पडताळणी समितीकडे घेऊन जावी. तो अशा प्रकारे जे डॉक्युमेंट आपण सांगितले होते किंवा तिथे नमूद केले होते त्या डॉक्युमेंटची ओरिजिनल प्रत प्लस अटेस्टेड या दोन्ही प्रती घेऊन आपल्याला त्या पडताळणी समितीकडे जायचं. जाताना आपण अलॉटमेंट लेटर घेऊन जायचं. पालकांनी आपल्याबरोबर आरटीई पोर्टलवर असलेली हमीपत्राची प्रिंट देखील घेऊन जावी. तो आरटीई पोर्टलवर हमीपत्र आहे ते पण घ्यायचं. तर आरटीई साठी ज्यांचं सिलेक्शन आलेलं आहे अशा निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांच्या पालकांना त्यांच्या मोबाईलवर SMS प्राप्त होतील, परंतु पालकांनी फक्त SMS वर अवलंबून राहता आरटीई पोर्टलवरील अर्ज स्थिती या टॅबवर आपला अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली आहे का नाही याची खात्री करावी. अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदवली आहेत त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती व साक्षांकित प्रती पडताळणी समितीकडे जाऊन विहित मुदतीत आपला ऑनलाईन प्रवेश निश्चित करावा. आपला प्रवेश ऑनलाईन निश्चित झाला याची रिसिप्ट पडताळणी समितीकडून घेणे आवश्यक आहे. त्याचं रिसिप्ट आपण समितीकडून पण ते पण घेतलं पाहिजे. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी अर्जाची स्थिती या टॅबवर आपला अर्ज क्रमांक लिहून प्रतीक्षा यादीतील आपला नंबर पाहावा. जे वेटिंग लिस्ट मध्ये त्यांनी पाहिजे की वेटिंग लिस्ट होता तो ज्यांचं सिलेक्शन आलेले त्यांचं सिलेक्शन आले तर त्यांनी त्यांचं जर समजा प्रवेश कॅन्सल झाला काही डॉक्युमेंटमुळे बाकी काही गोष्टीमुळे आणि मग त्यामुळे ती जागा मोकळी झाली तर मग वेटिंग लिस्ट मधले जे विद्यार्थी त्यांना त्या ठिकाणी ऍडमिशन त्यांच्या जागी मिळू शकतं. तर यासाठी सांगितलेलं किंवा टोटल सिलेक्शन झालेलं याच्यामध्ये दिसते आपल्याला 1,01,916 या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि वेटिंग मध्ये जवळजवळ 85,406 एवढे जण वेटिंग मध्ये आहेत. आता यामध्ये खाली दिसते आपल्याला या ठिकाणी आपण आले तर या ठिकाणी दिसते नंबर ऑफ ऍप्लिकेशन आले होते जवळजवळ 3,05,000 त्यामधून सिलेक्शन झाले 1,01,916 वेटिंग मध्ये आहेत 85,406 अशा प्रकारे. आता सिलेक्शन लिस्ट जी लागलेली दिसते आपल्याला या ठिकाणी दिसते आपल्याला सिलेक्टेड मूळ निवड यादी या ठिकाणी दिसते वेटिंग लिस्ट यादी. तर ह्याच्यावर आपण क्लिक करून आपण आपले सिलेक्शन लिस्ट चेक करायचे आणि वेटिंग लिस्ट या ठिकाणी आपल्याला क्लिक करून या ठिकाणी फक्त चेक करायचे. तर त्याचबरोबर आपल्याला समजा आपल्या विद्यार्थ्याचं पर्सनली चेक करायचंय की आपल्याला पर्सनली आपल्या ऑनलाईन मध्ये लॉग इन मध्ये तर आपल्याला तिथं ऑनलाईन ऍप्लिकेशन मध्ये जायचंय. आपल्या ऑनलाईन ऍप्लिकेशनवर क्लिक करून अशा वेबसाईट आपल्याला दिसते. अशामध्ये आपल्याला दिसते सिलेक्टेड मूळ निवड यादी या निवडीवर क्लिक केल्यानंतर आपल्याला अकॅडमिक इयर लॉटरी राऊंड सिलेक्ट राऊंड 1 करायचं आणि आपला जिल्हा आपला सिलेक्ट करायचा. मग समजा आपला काही जो जिल्हा आहे तो आपण सिलेक्ट केला आणि गो केलं तर अशा प्रकारे आपल्याला इथे ही लिस्ट दिसणार आहे. तो लिस्ट दिसल्यानंतर आपल्याला आपला सर्च करायचा आपला ऍप्लिकेशन नंबर यात आहे का नाही आपण इथं नंबर टाकून सर्च करू शकता. ओके. आता समजा हे सर्च करून नाही समजत आपल्याला तर डायरेक्टली आपण या ठिकाणी ऍडमिन स्कूल लॉग इन याच्यावरती जाऊ शकता. मग ऍडमिन स्कूल लॉग इन याच्यामध्ये जर आपण गेलो तर याच्यामध्ये ऑनलाईन ऍप्लिकेशन मध्ये आपण इथे गेला तर आपल्याला आपला ऍप्लिकेशन नंबर पासवर्ड टाकायचा आणि आपल्या लॉग इन मध्ये जाऊन आपण चेक करू शकता की आपल्याला इथं ऍडमिट कार्ड काय मिळालेलं आहे का हे स्वतः आपण चेक करू शकता आपापल्या लॉग इन मध्ये जाऊन सुद्धा आणि आपण खाली जाऊन सुद्धा चेक करू शकता. जे वेटिंग लिस्ट मध्ये मुले त्यांना वेटिंग लिस्ट मध्ये जायचं आणि इथं जिल्हा सिलेक्ट करायचा आणि या ठिकाणी आपण टाकल्यानंतर ना आपल्याला या ठिकाणी समजा गो केलं तर या ठिकाणी जी लिस्ट येते या ठिकाणी आपण चेक करू शकता वेटिंग लिस्ट मध्ये. तो अशा पद्धतीने आरटीई मध्ये ज्या मुलांनी फॉर्म भरले होते त्यांचा निकाल लागलेला आहे आणि भविष्यामध्ये ज्यांना आरटीई माध्यमातून जागा म्हणजे घ्यायच्या आहेत किंवा ऍडमिशन करायचं आहे कारण त्याच्यामध्ये मुलांना जवळजवळ फ्री ऑफ कॉस्ट एज्युकेशन आहे तो जे काही राईट टू एज्युकेशन ऍक्ट आहे याच्या अंतर्गत ह्या सुविधा सरकारने उपलब्ध केलेल्या आहेत आणि यासाठी जो क्रायटेरिया असेल की याच्यामध्ये
डॉक्युमेंट्स काय काय लागतात किंवा कोणकोणत्या गोष्टी अजून महत्वाच्या आहेत, हाचा एक व्हिडिओ आपला पुढे स्पेशली येणार आहे. ज्यावेळेस आरटीईचे नेक्स्ट वर्षाचे पुढे राऊंड चालू होतील किंवा ऍडमिशन प्रोसेस किंवा फॉर्म ओपन होतील, त्यावेळेस पण आपला व्हिडिओ येणार आहे. आजचा व्हिडिओ आपल्याला नेमका कसा वाटला आपण नक्की, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की आपण शेअर करा. आता आरटीई मधून समजा विद्यार्थ्यांचं फ्री ऑफ कॉस्ट एज्युकेशन होत आहे, परंतु याच्यामध्ये काही मुलं शिल्लक राहतील तर त्यांना भविष्यामध्ये नवोदय विद्यालय सारखी परीक्षा आहे ज्याच्यामधून त्यांचं पूर्ण 12वी पर्यंत शिक्षण तिथं फ्री ऑफ कॉस्ट होणार आहे. पण त्यासाठी विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीमध्ये लागणं, त्यासाठी मुलांचा पाया हा आतापासून आपण करून घेतलेला असला पाहिजे, जेणेकरून विद्यार्थी नवोदयमध्ये सहज रीतीने ते चांगल्या प्रकारे तो तिथं तयारी करू शकतो. हे एक संधी पुढे जाऊन पालकांना आहे. आणि या सर्व स्पर्धा परीक्षा नवोदय विद्यालय, सैनिक स्कूल, मिलिटरी स्कूल, आरएमएस या स्पर्धा परीक्षा आपल्या युट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये सगळी माहिती आहे परीक्षांची. आणि जे ऑनलाईन लाईव्ह क्लासेस आमच्या डेली चालतात याची आपल्याला दररोज पाहायला मिळतील त्या युट्यूबच्या लाईव्ह सेक्शन मध्ये. तर आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, अजून आपले काही प्रश्न असेल तर नक्की आपण शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.